संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या पुण्यातल्या केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणानंतर आता तरुण पिढी नेमकी कुठल्या दिशेनं चालली आहे असा सवाल उपस्थित होतो आहे। आपल्यासोबत नाशिकचे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर वृष्णीत सौदागर आहेत। त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। सर, ज्या पद्धतीचं हे संपूर्ण प्रीप्लॅन्ड अशा पद्धतीचं हत्याकांड घडलं, ज्यानं संपूर्ण राज्य या ठिकाणी शॉकमध्ये आहे असं म्हणावं लागेल। तरुण पिढी नेमकी कुठल्या दिशेनं चालली आणि त्यामागची कारणं काय वाटत आहेत तुम्हाला? सर्वप्रथम मी डॉक्टर प्लस नागरिक म्हणून याचा निषेध करतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर त्या मुलाशी लग्न करायचं नव्हतं, अमान्य होतं, त्याने स्पष्ट नकार देऊ शकली असती। पण हे जे क्रिमिनल सायकोलॉजीप्रमाणे आपण जे एखाद्या मूवीमध्ये बघतो की एक रितसर प्लॅन गेम मर्डर, ह्याच्याचा अर्थ असा आहे की ह्याला एक दिशा मिळते ती कुठल्या तरी कंटेंटमधनं। आज जे सोशल मीडियाजवरती जे OTT प्लॅटफॉर्मवरती जो सेन्सर कंट्रोल केलेला आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी या सर्रास दाखवल्या जातात। त्याच्यामुळे यू गेट अ क्रिमिनल क्लू म्हणजे आज एखाद्या व्यक्तीला जर क्राईम करायचं असेल ना तर त्याला ॲक्सेस घेणं खूप सोपं झालेलं आहे। त्याच्यामुळे मी पहिला निषेध ह्या गोष्टीचा करतो की त्या मुलीने फक्त स्वतःचंच आयुष्य बर्बाद नाही केलं, त्या मुलाचं नाही, तिच्या मागच्या कुटुंबाचं आणि त्या मुलाच्या अख्ख्या होणाऱ्या भवितव्याचंच नुकसान होऊन गेलं। सर्वात मला आवर्जून सांगायचं, क्रिमिनल सायकोलॉजी एक टर्मिनॉलॉजी आहे, द बॅक क्लूइंग। जर एखाद्याला गुन्हा करायचा असतो त्याच्या मागचा गुन्हा दुसरा कसा होऊ शकतो हे सुद्धा फॉरेन्सिकला माहीत असतं। म्हणून तिच्या बहिणीने जी भूमिका घेतली ती मागच्या भूमिकेतनं बघितली की हे ट्रॅप कसा गेला। तर ह्याच्या मागे सर्वात मोठं कारणीभूत म्हणजे रिलेशनशिपला मिनिंग राहिलेलं नाही आहे। शॉर्ट टर्म ग्रॅटिफिकेशन, वरवरचे संबंधांना महत्त्व मिळाल्यामुळे आज मुलं आईवडिलांना कुठे ना कुठे जुमानत नाहीत आणि ग्रॅटिफिकेशन म्हणजे क्षणार्थ ज्याला आपण म्हणतो ना आपला मोही बळी पडतो, तसा ह्या प्रकारचा हत्याकांड झालेला आहे। सर, याच्यामध्ये ही एकच केस नाही तर अशा पद्धतीनं अनेक घटना घडतात की ज्या अनेकदा समोर सुद्धा येत नाही। मग ह्या सगळ्या परिस्थितीत तरुण पिढी जी या सोशल मीडियाच्या गर्तेत अडकलेली आहे तिला बाहेर काढणं आता अवघड आहे का? आणि जर अवघड नसेल तर त्याला पर्याय काय? अजिबात अवघड नाही आहे। मी म्हणतो की सगळ्यात प्रॉब्लेम झाला आहे तो संवादाचा। जर मुलांशी अजूनही आपण सकारात्मक संवाद साधला तर मुलं आपल्याकडे व्यक्त होतात। समजा त्या एखाद्या व्यक्तीला प्रेमाविषयी, त्याच्या रिलेशनशिपविषयी काही न्यूनगंड असेल, अनेकदा काय होतं की मोहाच्या पायी सेक्शुअल इन्व्हॉल्वमेंट्स पण होतात, मग ते आईवडिलांकडे व्यक्त कसा करावा, गिल्टी फिलिंग्स येतात। तर अशा वेळेस त्यांनी आपल्या मित्राकडे नसेल तर आपल्या एखाद्या हक्काच्या व्यक्तीकडे काउन्सिलिंग घेतलं पाहिजे। आज जसं तुम्हालाही माहिती आहे की श्रवणालय नाशिकहून आपण सुरू केलं आहे जिथे मुलांना ह्या पिढीला मोफत मार्गदर्शन केलं जातं, 1 रुपया घेतला जात नाही। तर अशा माध्यमातून त्यांनी आपलं मन आणि आपल्या मनातला विकृती मन मोकळी मांडली तर अशा गुन्ह्यांपासून त्यांना नक्कीच थांबवता येतं। आता येतं पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट। येणाऱ्या पिढीला ऑलरेडी खूप गोष्टी ज्ञात असल्यामुळे त्यांची सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणं तेवढंच सोपं आहे। आपण जर नकारात्मकतेचा विषय करतोय तर सकारात्मक घडवणं देखील तेवढंच सोपं आहे। आता येता कुंभमेळा आहे, ह्या पिढीला जर आपण इनोव्हेटिव्हली सांगितलं की तुम्ही नाशिकसाठी काय चांगलं करू शकता, तुमच्या डोक्यातले प्लॅन्स काय आहेत की येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये तुमचे इनपुट्स नाशिक कर म्हणून काय असू शकतात, ते पुष्कळ मदत करतात। सर, नाशिकमध्ये प्लॉगर्स ग्रुप आहे, इंजिनिअरिंग मुलांचा ग्रुप आहे जो नदी साफ करण्यात रोजच्या रोज मदत करतो। तसंच पुण्यामधील देखील अनेक प्रश्न आहेत। प्रत्येक मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये निसर्गासंदर्भातले, आजूबाजूच्या सोशल समाजातले बरेच प्रश्न आहेत। तर ह्या मुलांचं त्यांचं पार्टिसिपेशन घेतलं तर समाजाला पण मदत होते, प्रशासनाला पण मदत होते आणि ते सुद्धा सकारात्मकतेकडे वळायला लागतात। याच्यामध्ये एक शेवटचा प्रश्न, या निमित्तानं सरकार म्हणून आता याच्या संदर्भात काहीतरी उपाययोजना होणं आवश्यक वाटतंय का तुम्हाला, ज्या घटना घडत आहेत? अगदी तुम्ही जर बघत असाल तर आंध्र प्रदेश, तेलंगणा इथे त्यांनी 16 वर्षाच्या मुलापर्यंत नो मोबाईल ॲक्सेस ही धोरणं आणलेली आहे की कॉलेजेसचे, शाळांचे काय ते मेसेजेस मिळत असतात, पण स्क्रीन टाईमवरती मॉनिटरिंग अजिबात राहिलेलं नाही आहे। त्यामुळे मी पुन्हा सांगेल की गव्हर्नमेंट पॉलिसीज कधी महत्त्वाच्या ठरतात। OTT ॲक्सेस पेरेंटल कंट्रोलशिवाय असलाच नाही पाहिजे। त्याचं कारण असं आहे की सर्वात येणाऱ्या काळामधले चॅलेंज आहे की मुलांना कंटेंट बघू द्या, कंटेंट मॉनिटरिंग देखील होणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी आपल्या राज्य सरकारकडनं, केंद्र सरकारकडनं OTT प्लॅटफॉर्मचे फ्री ॲक्सेस हे थांबवले पाहिजे। आपण बघतोय की या ठिकाणी
तरुण पिढी ही जरी नकारात्मकतेकडे वळत असली तरी त्यांना सकारात्मक करणं हे देखील शक्य आहे. शासनाच्या स्तरावर देखील या संदर्भात काहीतरी ठोस उपाययोजना होणं आवश्यक आहे आणि त्याचसोबत पॅरेंट्सनी म्हणजेच पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यांसोबतचा संवाद जो आहे तो अधिक दृढ करणं ही देखील आता या निमित्तानं काळाची गरज असल्याचं डॉक्टर वृष्णीत सौदागर सांगतायत. कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.